आज आपण चर्चा करणार आहोत स्त्रीवंध्यत्वाबद्दल, म्हणजे स्त्रियांमध्ये आढळणाऱ्या इन्फर्टिलिटीच्या कारणांबद्दल. जर नॅचरल प्रेग्नन्सी राहून युरिन प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह येणे यामागे खूप कॉम्प्लेक्स प्रक्रिया शरीरात घडत असते. या प्रक्रियेमध्ये स्त्रीच्या मासिक पाळीच्या साधारण 14व्या किंवा 15व्या दिवशी बीजांड फुटते आणि फुटून फॅलोपियन ट्यूबमध्ये येते. याच वेळेला स्त्रीच्या शरीरातले जे हार्मोन्स असतात, इस्ट्रोजेन, प्रोजेस्टेरॉन याच्या लेवल्स वाढल्यामुळे गर्भपिशवीतला अस्तर, ज्याला एंडोमेट्रियम म्हणतात, हे वाढते आणि त्यावेळेला जर शरीर संबंध आला तर स्पर्म आणि एग हे फॅलोपियन ट्यूबमध्ये फर्टिलाइज होतात. त्याचा एम्ब्रिओ तयार होतो आणि हा एम्ब्रिओ फॅलोपियन ट्यूबमधून गर्भपिशवीच्या आत येऊन त्या वाढलेल्या एंडोमेट्रियममध्ये इम्प्लांट होतो आणि प्रेग्नन्सी राहते. नमस्कार, मी डॉक्टर राहुल वाघोले 2001 पासून आयुर्वेद क्षेत्रात कार्यरत असून हडपसर पुणे येथे वाघोले आयुर्वेद क्लिनिक आणि पंचकर्म सेंटर नावाचे माझे आयुर्वेदिक क्लिनिक आहे. आत्तापर्यंत आपण आयुर्वेदाच्या माध्यमातून शास्त्रोक्त व शुद्ध उपचार करून बाळ होण्याची स्वप्ने पाहणाऱ्या 15,000हून अधिक जोडप्यांच्या चेहऱ्यांवर आनंद फुलवला आहे. तर साधारणतः एखादं हेल्दी दाम्पत्य वर्षभर प्रयत्न करून सुद्धा जर प्रेग्नन्सी राहत नसेल तर त्याला आपण वंध्यत्व असे लेबल करतो आणि ह्यांच्यातून आपण टेस्टिंग सुरू करतो. सध्याच्या काळात वंध्यत्वाचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे स्त्रियांमध्ये हार्मोनल इम्बॅलन्स किंवा पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज म्हणजेच PCOD किंवा PCOS हा एक लाईफस्टाईल रिलेटेड हार्मोनल प्रॉब्लेम आहे, ज्याच्यामुळे पाळी अनियमित व्हायला लागते, वजन वाढायला लागते आणि जे बीजांड आहे ते वेळच्या वेळी बनत नाही आणि फुटत नाही. त्याला आपण अनओव्ह्युलेशन असं म्हणतो आणि यामुळे प्रेग्नन्सी राहायला वेळ लागतो किंवा प्रेग्नन्सी राहत नाही. या व्यतिरिक्त आजकालच्या स्त्रिया करिअर किंवा अभ्यासामुळे प्रेग्नन्सी राहू देत नाहीत आणि जसे जसे वय वाढते तसे प्रेग्नन्सी नॅचरली राहणे कमी होते आणि वंध्यत्वाचं प्रमाण वाढायला लागते. याचे मुख्य कारण म्हणजे जसे वय वाढेल तसे अंडाशयाची क्वालिटी आणि एग्सची क्वांटिटी कमी होत जाते. हे आपल्याला AMH किंवा अँटी मुलेरियन हार्मोन याच्या व्हॅल्यूवरून समजते. इस्पेशली 35 नंतर एगची क्वालिटी ही खूप कमी होत जाते आणि त्यामुळे वय वर्षे 35 नंतर प्रेग्नन्सी राहायला आणि प्रेग्नन्सी राहिली तरी हेल्दी प्रेग्नन्सी राहायचे प्रमाण कमी होत जाते आणि त्यामुळे मग बेबीमध्ये सुद्धा व्यंग किंवा डिसऑर्डर किंवा डिफेक्ट दिसणं सुरू होतं. या व्यतिरिक्त अजून एक इन्फर्टिलिटीचे मोठे कारण आहे ते म्हणजे ट्यूबल फॅक्टर, म्हणजे फॅलोपियन ट्यूब्स जर ब्लॉक असतील तर नॅचरल प्रेग्नन्सी राहायला प्रॉब्लेम येतो. फॅलोपियन ट्यूब्स ब्लॉक व्हायची 2 मुख्य कारणे आहेत. एक तर इन्फेक्शन, ज्याला आपण PID पेल्विक इन्फ्लेमेटरी डिसीज म्हणतो, किंवा TB ज्याचं प्रमाण भारतात भरपूर आहे. तसेच एक हार्मोनल कंडिशन असते ती म्हणजे एंडोमेट्रियोसिस, ज्याच्यामध्ये सुद्धा ट्यूब्स ब्लॉक होऊन इन्फर्टिलिटी किंवा वंध्यत्व होऊ शकतं. या व्यतिरिक्त युटेरस म्हणजे गर्भाशयाच्या पिशवीचा आकार जर डिस्टॉर्टेड असेल किंवा गर्भाशयाच्या पिशवीत पडदा असेल, ज्याला सेप्टम म्हणतो, किंवा फायब्रॉइड्स असतील तर हेल्दी प्रेग्नन्सी इम्प्लांट होऊ देत नाही आणि या कारणाने मग प्रेग्नन्सी राहायला प्रॉब्लेम्स येतात. तर हे झाले काही कॉमन रिझन्स की ज्यामुळे प्रेग्नन्सी राहायला अडचण येते. या व्यतिरिक्त बरीच कारणे आहेत ज्यामुळे नॅचरल प्रेग्नन्सी राहायला अडचण येते. याशिवाय काही वेळा आपण कितीही टेस्ट केल्या तरी त्या सर्व टेस्ट नॉर्मल येत राहतात आणि तरीही आपण त्याला प्रेग्नन्सी राहण्यात प्रॉब्लेम येत राहतो. या पेशंटला आपण अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी असे म्हणतो. तर यातले बहुतांशी प्रॉब्लेम हे आयुर्वेदाने बरे होणारे आहेत. त्यामुळे नॅचरल प्रेग्नन्सी राहायला मदत तर होतेच, पण सोबत होणारे बाळ हे अतिशय बुद्धिमान, उत्तम रोगप्रतिकारशक्ती असलेले व चपळ असे असते. धन्यवाद.